नमस्कार, मी सृष्टी आणि ही आहे माझी रूममेट मानसी. आणि आज आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आम्ही खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स विचारणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, झोपताना लाईट बंद कोण ठेवतं? म्हणजे कोण लवकर लाईट बंद करतं झोपताना? मानसी. तिला लय लवकर लाईट बंद करायची घाई असते. ती लाईट बंद करून अंधारात फोन बघते. आधी लाईट बंद करते. तिला लाईट चालू असून फोन बघायला आवडत नाही आवडत. कोणाचा आवाज सर्वात मोठा आहे? सृष्टी. खूप जोर जोरात बोलत असते. आमच्या रूम मधलं काम चोर कोण आहे? मीच आहे. मानसी तर नुसते काम करत राहते. अशी बसलेली असते ना तर असं वाटतं की आज मी काय काम करू. मग ती कपाटामधले कपडे काढते आणि धुवायला लागते. बोलाय खरंच येते. तू नाही करत का असं? पण जे धुवायचे असतात ते मी काढते. नाही, पण असं म्हणजे आंघोळीला गेला धु ना, असं बसलेली असेल ना मग तुला आठवते का अरे मला काहीतरी काम पाहिजे, मग मला कपडे धुवायचा मूड झालाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोण लपून स्नॅक्स खातो? कोणीच नाही. आमच्यात असं आहे की कोण पण खायला बसलं की दुसऱ्याला आवाज देतो आम्ही, नाहीतर खातच नाही, नाहीतर मग जबरदस्ती खाऊ घालतो. शपथ देऊन. कोण सगळ्यात कमी आंघोळ करतं? मानसी. कधी कधी आंघोळ किती खोटं बोलायचं, किती खोटं बोलायचं. ही गाईस कमी आंघोळ करते, खूप म्हणजे खूप कमी. म्हणजे दिवसातून एकदाच करते. काल तर आंघोळच नाही केली, काल तर आंघोळच नाही केली. मग काल मला सुट्टी होती. म्हणजे हिचं कसं माहिती का, एक तर दिवसात करतच नाही ना, तर किडी तर 2-2 वेळा करते. मग आता गरमी चालू आहे गाईस, आणि मग थंडीमध्ये करणारच नाही. विंटर सीझन मध्ये तर एकदा होईल. परत कोण आहे? रूम मध्ये सर्वात जास्त पसारा कोण घालतो? ही माझी. सगळं चुकीचं सांगते गाईस. नाही, मी घालते. मानसी खूप निर्मळ पोरगी आहे. तिच्याकडून काल फक्त मॅगीचा एक डॉट पडला बेडशीटवर. तिने पूर्ण बेडशीट धुवून टाकलं. कोण 5 मिनिटात उठते म्हणतं आणि उठतच नाही? सृष्टी मॅडम. आणि माझं कॉलेज लेट असतं म्हणून माझं नाही, पण असं पण कुठे जरी जायचं जरी असलं ना तरी पण बोलणार मानसी तू उठ पहिले. तो आंघोळ करून तुझं आवडलं मग मला उठव. आणि त्यात पण ती 10-15 मिनिटं उठणार, मग थोडा वेळ बसणार, पहिले ती विचार करणार मी कुठल्या जगात. कोणाच्या घोरण्यामुळे दुसऱ्यांना झोप लागत नाही? नाही, आम्ही नाही, कोणीच घोरत नाही. कोणाची मीम रिएक्शन रिअल लाईफ मध्ये असतात? म्हणजे आपण जे मीम बघतो ना ते कोण रिअल लाईफ मध्ये पण इम्प्लिमेंट करतं? ही काल बोलते हिरा बेटा. हिरा बेटाला मीम माहित असेल तुम्हाला सगळ्यांना, बोलते हिरा बेटे, हिरा बेटे. नंतर क्वेश्चन्स आहेत की रूममेटची वाईट सवय कोणती? वाईट सवय तशी कोणतीच नाहीये, कारण आमच्या सगळ्याच सवयी मॅच करतात. हा, तर वाईट सवय कुठलीच नाहीये. कधी भांडण केलं का आणि का? म्हणजे आमच्यात मला तर आठवत नाही भांडण झाले एकदा असं. पण पहिल्या फर्स्ट इयर पासून आतापर्यंत एकदा पण भांडण झालं नाही. नाही. आणि फर्स्ट इयर पासून हीच माझी रूममेट आहे आणि फर्स्ट इयर पासून हीच आमची रूम आहे. आम्ही रूम पण चेंज केली आणि रूममेट पण चेंज केली नाही. अजून काय एम्बॅरेसिंग मुवमेंट कोणता आहे आपला? आमच्या लाईफ मध्ये ना रोज काहीतरी एम्बॅरेसिंग होत राहतं. आम्ही असं रस्त्याने चालतो ना ते पण एम्बॅरेसमेंट सोबत चालतो आणि ते आम्हीच घडवून आणतो. त्याच्यामुळे एक गोष्ट तर सांगायला नाहीये. रूममेटचे सिक्रेट क्रश नाव सांगा. क्रशेस आवडत नाही मला काही, पण मला युट्यूबवर आवडतात. काय काय त्यांचे युट्यूबचे ब्लॉग्स बघायला आवडतात किंवा सेलिब्रिटीज पण आवडतात. काय काय असं तसं. आणि मी खूप सिन्सिअर आणि सभ्य असो, मला कोणी आवडतच नाही. रूममेटने आजवर केलेलं सर्वात वेडं काम कोणतं? वेडं काम हा, कोणतं सांगू देत मला आता. कोणतं कोणतं? नको रे, ते नको. आठवत तर नाही तसं. हा, कॉलेजला जाताना बोलायचं की नाही आता मी कॉलेजला जाते आणि जाऊन तिथे लेक्चर्सच करायचे. ते कधी फक्त इप्सम चालू होते तेव्हा इव्हेंट चालू होते, त्याच्यामुळे तेव्हा लेक्चर्स नाही झाले, तेव्हा मॅचेस पण आलेले आमचे. त्याच्यामुळे रूममेटची इरिटेटिंग हॅबिट कोणती आहे? माझ्या रूममेटची कुठलीच इरिटेटिंग हॅबिट नाहीये, कारण आमच्या हॅबिटच सेम आहेत सगळ्या. सोबतच उठतो सोबतच उठतो. अजून काय? सेलिब्रिटी, फेवरेट सेलिब्रिटी कोण आहे? मला तर रोहित सराफ आवडतो. सांग ना. शाहरुख खान.
रूममेटच्या डोक्यावर कंट्रोल कोणाचा आहे? ओव्हर थिंकिंगचा. इतना मेसेज नाही बोलला का यार. रूममेट कधी रडली आहे का तुमच्या समोर? खूप वेळा रडली आहे ती माझ्या समोर. खूप वेळा रडली आहे ती. आता पण 5 मिनिटात रडू शकते ती. असं आहे ना, बसलेली असते ना, 5 मिनिटं आपण फक्त बघत राहायचं तरी ती रडून देते. अशी माझी रूममेट. आणि हे गुण आम्ही हिच्याकडून घेतले. रूममेटनी कधी खोटं बोललेलं आहे का असं आम्हाला वाटतं का? नाही, असं तर नाहीये. कारण खोटं बोललं की नाही, खोटं बोललंच नाही ना. आता लवकर आन्सर द्यायचा. वडापाव की मिसळ? मिसळ. हा, ती पण इथली आनंदीतली नाही आवडत आम्हाला. झोप की इंस्टाग्राम? नाश्ता बाहेरून की घरचा? उमियाचा. बाहेरून उमियाचा. मूवी की वेब सिरीज? मूवीजच बघतो Movies. आम्ही, वेब सिरीज नाही बघत. भांडण झालं की माफी मागायची की इग्नोर करायचं? माफी मागायची म्हणजे ते पण सॉरी नाही असं विचारायचं 10व्या माणसे काय झाले. गावाकडं की शहरात? गावाकडं. मुरुड आठवत तुला? मुरुड. गावाकडे. चाय पर्सन की कॉफी लवर? चाय. तसं सुरुवातीला आम्ही दोघे पण चाय पर्सन होतो, पण हळूहळू ही आमची मुलगी कॉफी आवडायला लागली तिला. सोलो ट्रिप की ग्रुप ट्रिप? ग्रुप ट्रिप. आम्ही आताच अलिबागला गेलो होतो, खूप भारी ट्रिप होती. सकाळची वेळ की रात्रीचा माहोल? रात्रीची. सकाळी. नव्या लोकांशी बोलायला आवडतं की नाही? हो, मला आवडतं. नाही, मला नाही आवडत. तू घाबरते? मला जे आहेत त्यांच्यासोबतच राहायला आवडतं. लुडो की उनो? आम्हाला उनो येतच नाही म्हणून लुडो. शॉपिंग ऑफलाईन की ऑनलाईन? मी ऑनलाईन शॉपिंग करते आणि ऑफलाईन. कॅट की डॉग? मला तर दोन्ही पण आवडत नाही. कॅट की डॉग? मला नाही, दोन्ही पण नाही आवडत. मला पण नाही आवडत. व्हॉट्सअप कॉल की फेस टू फेस गप्पा? बाकीच्यांसोबत तर व्हॉट्सअप कॉलच आवडतं, पण असं मैत्रिणीसोबत भेटत असेल तर फेस टू फेस. आणि आता असं विचारायचं तुला की आपल्या हॉस्टेल लाईफमध्ये सगळ्यात क्रेझीएस्ट गोष्ट कुठली झाली तुझ्यासाठी? माझी तर मला माहिती आहे, मी ती सांगेन, तू सांग. तर ती गोष्ट अशी आहे की आमच्या हॉस्टेलला पाणी नसतं आणि आम्ही तरी पण पिण्याच्या पाण्याने कधी कधी असं नॉर्मल पाणी तर ठीक आहे, कधी कधी आम्ही पिण्याच्या पाण्याने पण एकमेकींना भिजवतो, होळी खेळतो. आणि त्याच्यामुळे आमच्या हॉस्टेलच्या वॉर्डनचे आम्हाला फोन येतात की हे तुम्ही काय करताय? इथे पाणी नाहीये, आम्हाला टँकर. आणि हे आमच्यासाठी नवीन नाही, आम्ही ही फर्स्ट इयर पासून प्रथा चालू ठेवली. फर्स्ट इयरला तर आमची पूर्ण रूम पाण्याने भरली. आणि आता 2 दिवसापूर्वीच आम्ही ते मॅटर करून पाण्याचा परत खाली केलं. ते पण मॅडमनी कॅमेरामध्ये पाहून आम्हाला फोन केलाय. हा तर एक इपिक आहे ते, नाही का, सारखं होतच राहतं पाण्यावरून. आणि दुसरं म्हणजे मागच्या सेमिस्टरच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि आम्ही थोड्या दिवसात घरी जाणार होतो, तेव्हा आमच्या रूम मध्ये घुबड घुसला होता. म्हणजे काय झालं, त्या बाथरूम मध्ये ना कपड्यांना चिटकलेला होतो आणि कपडे धुवायला घेतले आणि उंदरासारखं पडलं पाण्यात डायरेक्ट. आणि तिथनं जो आमच्या रूम मध्ये आला आणि तो पंख्यासोबत गोल 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 गोल. मी ब्लँकेटच्या आतमध्ये, सृष्टी बाथरूम मध्ये लॉक. नुसतं माणसे ओरडते, सृष्टी बाहेर तो नुसतं चक्कर मारतोय जोर जोरात. आणि आम्हाला हेल्प करायला कोणीच नव्हतं. रूम पण बंद होती, तो बाहेर पण नव्हता जाऊ शकत, रूम मध्येच फसलेला. आणि मग आम्हाला असं वाटायचं की तो जर फॅनला धडकला तर पुन्हा रूम मध्ये रक्त होईल, मग आम्हाला पुन्हा रूम साफ करायला. ही एक वेगळीच भीती होती. आणि त्याच्यानंतर काय झालं, 5-10 मिनिटं तो शांत बसला. आणि आम्हाला वाटलं तो गायब झाला, आम्हाला वाटलं तो गेला, पण तो गेला नव्हता. तो एका पिशवीत जाऊन बसला होता. माणसीने थोड्या वेळ ती पिशवी हलवली, ते पिशवीत परत गोल गोल. मग परत आम्ही त्या काकूंना फोन केला, मग ते काकू काठी घेऊन आले, तोपर्यंत गायब झाला होता. ही होती आमची एक एपिक स्टोरी. होळी तर हायच आहे. अशा खूप साऱ्या स्टोरीज आहेत असं सांगायला गेलं तर. आणि आता तू मला एक वर्ड दे, म्हणजे एक वर्ड मला डिस्क्राईब कर. मी तुला एक वर्ड मला डिस्क्राईब कर. काय क्रॉप करे का सांग. तुला माहिती आहे ना माझी कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल काय? एक मला पटकन सुचत नाही, पण एक वर्ड बोलला तर मग क्रेझी. आणि मानसी खूप समजूतदार मुलगी आहे, फक्त रडकी आहे. इमोशनल तर ही पण आहे, ही पण रडते.
तर गाईज अशी आहे आमची आता आमची हॉस्टेलची जर्नी ते संपणार आहे थोड्या दिवसात, म्हणजे संपलीच. हिच्यात एक्झाम्स पण झाल्यात, माझी एक्झाम्स राहिली फक्त, आणि ही स्वीटेस्ट माझ्यासाठी थांबली माझी एक्झाम संपेपर्यंत, कारण मला एकटीला राहावं लागेल. तर चालेल गाईज, थँक्यू तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि जर तुम्हाला आवडला तर कमेंट करा. अजून काय शेअर पण करा. तर इथेच थांबता. मेन लाईक करा. हा, मेन लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. म्हणजे आम्ही हे नवीनच ट्राय केलंय, तर काय सजेशन असेल तर ते पण सांगा, तर आम्ही ते इम्प्रूव्ह करू शकतो. चालेल, थँक्यू, बाय बाय, भेटूया. बाय बाय.